महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आशा स्वयंसेविकांच्या बेमुदत उपोषणाला शेतकरी चळवळीचा जाहीर पाठिंबा, न्याय मिळेपर्यंत संघर्षात सोबत राहण्याचा निर्धार। यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आशा स्वयंसेविकांच्या बेमुदत उपोषणाला 5व्या दिवशी तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे। कोविड काळातील थकीत मानधन, कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा मोबदला तसेच ऑनलाईन कामासाठी आवश्यक 5G हँडसेट व अमर्याद डेटा प्लॅन या प्रमुख मागण्यांकडे प्रशासनाकडून अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने आशा सेविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत शेतकरी चळवळीचे प्राध्यापक पंढरी पाठे यांनी उपोषणकर्त्या आशा स्वयंसेविकांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी शेतकरी चळवळ यवतमाळच्या वतीने आशा सेविकांच्या आंदोलनाशी एकजूट व्यक्त करत जोपर्यंत आशा सेविकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना प्राध्यापक पंढरी पाठे यांनी सांगितले की कोविडसारख्या कठीण काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना आजही त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। प्रशासनाने त्यांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ। स्वागत करतो आणि सुरुवातीलाच पाठिंबा जाहीर करतो। या ठिकाणी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लोकनेते बाळासाहेब मांगुळकर यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। गेल्या 4 दिवसापासून महत्त्वाच्या मागण्यांसाठी या ठिकाणी तुमचं आंदोलन चालू आहे। सर्व यवतमाळकरांचं आपल्या आंदोलनावरती लक्ष आहे आणि मला वाटतं सिटीच्या माध्यमातून लाल बावटा जे खऱ्या अर्थानं कॉम्रेड विचारसरणीचे लोक असतात त्यांच्या मार्गदर्शनात आपलं हे आंदोलन आहे। खऱ्या अर्थानं म्हणजे आशा वर्कर म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे। आपण सर्व महिला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात आरोग्याच्या सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करत असतात, पण आपल्या कोविड-19च्या काळामध्ये जे काही महत्त्वाचे भत्ते रखडलेले आहेत बरोबर आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मला वाटतं की 5G फॅसिलिटी सरकार तुम्हाला बोललं होतं की देतो, पण अद्यापही कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या नाहीत। या संदर्भाने माननीय बाळासाहेब तुम्हाला आश्वस्त करतीलच, पण तुमच्या या आंदोलनाला या ठिकाणी माझे सर्व सहकारी माननीय विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर असतील, माननीय कृष्णाभाऊ भुसनाके असतील, सचिनदादा मनोहर असतील, या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो। यानंतर माननीय बाळासाहेब आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो।